आज एकसळ कोरेगाव MIDC फाटी या ठिकाणी दुसरा बैल मैदान मित्रांनो आज पार पडलंय आणि या ठिकाणी विश्वा 3 नंबरचा मानकरी या मैदानाचा मित्रांनो ठरला आहे. त्यांची संपूर्ण टीम असेल, त्यांचे मालक असतील आपल्या बरोबर आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कशा पद्धतीचं नियोजन झालं होतं आजच्या मैदानामध्ये? नियोजन आज आमचे मित्र आहेत जवळचे रवींद्र शामल म्हणून त्यांनी नियोजन केलं होतं आणि नियोजन चांगल्या रीती केलं आणि 3 नंबर केला आज इथं. कोणाबरोबर? आज सातारा रोडचा हरण्या होता. सातारा रोडच्या हरण्याबरोबर. त्याच्याबद्दल काय सांगाल, कसा पळ आहे त्याचा? हरण्याचा पळ म्हणजे निकालाचा बादशाह असतो. म्हणजे एकदम शिस्तीचा बैल, म्हणजे अपेक्षा बी नव्हती आम्हाला की नाही का एवढ्यावरती नंबर होईल आमचा, पण झाला. विश्वाबद्दल काय सांगाल, काय कशी आहे त्याची? विश्व म्हणजे जसा आदतपासून ओपनला पळवतोय आम्ही. आज म्हणजे आमचं पहिलं दुशाचं मैदान आणि रवी भाऊ म्हणले आपल्याला दुशाला पळायचं पेडगावच्या आधी, त्यामुळे दुशाला पळायला एवढला आम्ही जवळजवळ 140 किलोमीटर लांब आलोय आम्ही आज आणि इथे येऊन 3 नंबर केला मी. आता त्याचं बघायला गेलं तर विश्वाचं नियोजन कसं असतं, कोणाच्या नावानं गाडी पळते? गाडी माझ्या मिसेसच्या नावावर पोहती, सौ दामिनी मयूर दुर्गे म्हणून. आणि नियोजन आपले रवी भाऊ शामल तेच करतात नियोजन त्याचं. त्याचा पळ कसा आहे? पळ डावी खांद पेट पोहतो पब्लिकला. शेजारी जो विश्व आहे युट्यूबर आहे दिशा, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांची आणि आमची मैत्री बऱ्याच दिवसाची आणि आजपर्यंत म्हणजे कुठल्याच बैलाचं नाव विश्वा नाही आणि मग त्यांच्या प्रेमाखातीर आम्ही ह्याचं नाव ठेवलं आज विश्वा. विश्व काय सांगाल तुम्ही की कसं काय विश्वाचा पळ कसा आहे सांगा जरा. डाव्या खांदनं म्हणजे पळतोय. काय सांगाल त्याचं नियोजन कसं बनवलेलं? नियोजन आपले मयूर दादांनी सांगितलेलं की बाबा तुमच्या भागातलं कुठलं मैदान असेल तर पेडगावच्या दृष्टिकोनातनं आपण इकडे पळवलं. तर पेडगावच्या म्हणजे इकडचं त्या भागात पळवत होता पुणे भागात. त्यानं आदतला त्यानं चांगल्या गाड्या हे केलेले आहेत आणि आदतमध्ये सगळ्यात जास्त त्याचे फायनल आहेत. आणि त्या दिवशी पेरुंगुटला म्हणजे जे ओपनचं मैदान झालं तेव्हा ह्या आदत वासरानं 1 नंबर केलेला आहे. तेव्हापासून विश्व जरा जास्त चर्चेचा आलाय. तर बघायला गेलं तर आजचा त्याचा पळ बघायला गेलं तर त्याच पद्धतीचं म्हणजे जसा आता शेट आपण तुमच्याकडे येतो जसं आता बघायला तर आपण त्याचं पळ बघतोय, जसं पळेल तसं आता पळ त्याचं वाढत चाललाय. जसं फेरं पडते तसं त्याचा म्हणजे गतीला फरक पडतो. आणि आमचं म्हणजे हा बंटी ड्रायव्हर म्हणजे माझा बारका ओवायची हबी. हा जर गाडीवर असेल तर कुणी म्हणायचंच नाही किंवा बापणाची गाडी धरण म्हणून. तिथं आज कोण होतं गाडीवरती? आज हाच होता गाडी. ड्रायव्हर काय सांगाल आता सगळ्यात जवळून जर पळ बैलाचं बघत असेल तर तो असत्या ड्रायव्हर काय सांगाल? काय म्हणजे खालून जास्त स्पीड आहे, तळातून म्हणजे कसला बैल असला तरी तळातून वाढूनच जातो त्याला. बैल फक्त त्याला शहाणा बैल लागतो, असा खेळ घेऊन जाणार बैल लागतो. दाबादाबी केलेला नाही चालत त्याला जास्त. पेडगावची तयारी कशी चालली? पेडगावचा अजून तर नाही पायरा झालेला पण चाललंय. काय असं वासरात एवढाच पळतंय काय सांगाल? वासराचं काय ते अंगचाच पळ आहे त्याला तेवढा. शेटबद्दल काय सांगाल? शेटचं काय शेटच्या ह्याने चाललेलं आहे आमचं सगळं आतापर्यंत म्हणजे नाही का. त्यांच्यामुळे तरी आम्हाला पुढं पैरे व्हायला यायला असं एवढी एक गाडी म्हणजे गाडी हाणण्यासाठी ते पण ड्रायव्हर आलेले आहेत एवढं 140 किलोमीटर. कुठेतरी ते बैलावरचं प्रेम असतं किंवा मालकांवरचं प्रेम असतं, संबंध असतात. बैलच पळत नाही दुसऱ्याला. म्हणजे दुसरा ड्रायव्हर बसलाय की जेवढी गती लावतो तेवढी गती लावत नाही. हा जर असेल तर किती पळावं किती नाही तेच कळत नाही त्याला. आता पेडगावचं मैदान येते आता ज्याचा पळ तर आपण बघतोय. आता तुम्ही जसं पण म्हणलं की अजून नियोजन झालं नाही तर पैरा वगैरे जर पैऱ्यासाठी जर फोन वगैरे करायचं म्हणलं तर कॉन्टॅक्ट कोणाला करायचा? कॉन्टॅक्ट कोणाला नंबर केलं तरी सांगा. आहे तेवढ्याला कोणाला कॉन्टॅक्ट केला. मोबाईल नंबर सांगा. 96 13 01 12 13. तर मित्रांनो बघू शकताय आता विश्वाचं पळ तर तुम्ही बघताय. आज पण गोलाचा मानकरी ठरला, याच्या आधी पण पळत आलाय, गुलाल घेत आलाय, इथून पुढे घेत राहणार. मोठं पेडगावचं मैदान येत आहे. पायऱ्यासाठी वगैरे जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर नंबर सांगितलं 100% कॉन्टॅक्ट करा. तो इथून पुढे देखील असंच नाव करत राहील. तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.